नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत संसदेमध्ये जो असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे त्याच्या अनुषंगाने. अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न त्यानिमित्तानं आपण उपस्थित केलेले आहेत. मोदींनी संविधानासंदर्भात केलेल्या मनोगतानंतर सुद्धा असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून होणारा गदारोळ योग्य आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्यानिमित्तानं विचारतोय. देशाचं राजकारण सध्या विकासाऐवजी फक्त असहिष्णुतेच्या मुद्द्याभोवतीच फिरतंय का, आणि देशात मुस्लिम असुरक्षित आहेत या खासदार मोहम्मद सलीम यांच्या आरोपात तथ्य आहे का, या सगळ्या तिन्ही प्रश्नांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. किरीट सोमय्या भाजपचे खासदार आपल्यासोबत आहेत, ज्यांनी आज ही चर्चा ऐकलेली असणार आहे, संसदेमधला गदारोळ जवळून बघितलेला असणार आहे. भाई जगताप आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे आमदार. सुकुमार दामले आपल्यासोबत आहेत, जे सदस्य आहेत महाराष्ट्र सचिव मंडळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे. आणि श्रीकांत बारहाते आपल्यासोबत आहेत, जे धोरण विश्लेषक आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे चर्चेमध्ये. आणि अर्थातच पहिला प्रश्न किरीट सोमय्या तुम्हाला विचारायचा आहे, कारण आज तिकडे गदारोळ झालेला आम्ही बघितला. 4 वेळेला संसद तहकूब झालेली बघितलेली आहे. नेमका आज हा जो सगळा चर्चेचा विषय आलेला आहे, असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून जी चर्चा सुरू झालेली आहे, यातनं आज जे मुद्दे उपस्थित केले गेले त्या मुद्द्यांच्या बद्दल तुम्ही काय प्रतिवाद कराल? पहिल्या दिवसापासून भारतीय जनता आणि सरकारने स्पष्ट केलं की भारत कायम सुरक्षित आणि सहिष्णू आहे, होतं आणि राहणार. जर या मुद्द्याला कोणी राजकीय विषय बनवू इच्छित असेल किंवा कोणीतरी व्यक्तिगत आपला स्कोर करू इच्छित असेल, तर आम्ही एवढं सांगणार की देव त्याला क्षमा कर, त्याला सद्बुद्धी दे. आणि म्हणून ज्यावेळी आज पण चर्चा सुरू झाली त्यावेळी स्पीकर महोदयांनी लोकांना अपील केली की एक नाजूक विषय आणि त्याच्यावर आपण देशाच्या समोर लाईव्ह चर्चा करत आहोत, तर बोलताना विचारपूर्वक बोलावं. ज्या संबंधी आपल्याला 102% 10% खात्री असेल असे उदाहरण द्यावे. चर्चा सुरू झाली, परंतु त्यानंतर अचानक ज्याला आपण असं म्हणतो की देशाचा गृहमंत्र्यांच्या तोंडात असे काहीतरी वाक्य घालून ज्याला सेन्सेशन निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यावेळी राजनाथ सिंग व्यथित झाले. ते म्हणाले, आप मेरे कर्तृत्व पर, मेरे कार्य के ऊपर, विचार के ऊपर आप जो भी चाहे चर्चा कर सकते हो, परंतु जिस विषय का मेरा कोई एक नया पैसे का संबंध नहीं, मैं तब सोच भी नहीं सकता हूं. इस प्रकार का मेरे नाम से उल्लेख करना या देश के अंदर एक गैर समझ फैलाकर जो लोकतंत्र का जो मूल मुद्दा होता है इसको मान नहीं देते हैं. संसद इस प्रकार के गैर जिम्मेदार अगर बिहेवियर करते हैं तो ये हम कैसे मान्य कर सकते हैं. आणि शेवटी ज्यांनी हा असा प्रकारचा उल्लेख केला होता त्यांनीही सांगितलं, ठीक आहे, माझा आग्रह नाही आहे अध्यक्षांनी ते माझे मुद्दे जे मी त्याचा उल्लेख केला होता ते योग्य नाही तर काढून टाकावं. आणि तो विषय तिथे संपला. चर्चा पुन्हा पुढे सुरू झाली. नक्की. अर्थात ज्या CPI-Mचे मोहम्मद सलीम जे खासदार आहेत त्यांनी हा सगळा मुद्दा उपस्थित केला होता. सुकुमार दामले, तुम्हाला वाटतंय की मुळात काहीतरी सेन्सेशन निर्माण करण्यासाठी म्हणून हा मुद्दा उपस्थित केला गेला होता? नाही, मी असं नाही म्हणणार. कारण संसदेमध्ये जाऊन काहीतरी सेन्सेशनल बोलावं असा डाव्या पक्षांचा काही रोल नसतो. जे बाहेर घडतंय त्याच्याबद्दल तिथे जाऊन बोलणं आणि त्याच्याबद्दल सरकारला सजग करणं, जनतेचे प्रश्न तिकडे मांडणं, त्यांच्या मनामध्ये जी असलेली भीती असेल ती तिथे मांडणं, हाच आमचा रोल आहे, सेन्सेशन नव्हे. नक्की. पण त्या बरोबरीनं पुन्हा भाई, तुम्हाला असं वाटतंय का की आजची ही जी सगळी चर्चा आहे असहिष्णुतेच्या मुद्द्यावरती, कारण 2 दिवस या संसदेनं संविधानावरती चर्चा केली होती आणि या सगळ्याच जे काही पक्षाचे जे प्रतिनिधी त्याच्यामध्ये बोलले होते त्याच्यामध्ये किमान संविधानाच्या संदर्भात जी काही साधनसूचिता बाळगायला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं संविधानाला आपण सगळे बांधील आहोत
अशी भूमिका सगळ्यांनी घेतली होती, अगदी खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा घेतली होती. अशा वेळेला असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून पुन्हा पुन्हा तेच मुद्दे येणं किंवा त्याच्यावरती चर्चा घेणं हे तुम्हाला संयुक्तिक वाटते का? मंदारजी, आपण एक गोष्ट समजणं आवश्यक आहे की भारतीय संसद म्हणजे काय किंवा देशभरातल्या विधानमंडळ म्हणजे काय. देशामध्ये, राज्यामध्ये या ज्या काय घटना घडतात त्याचं प्रतिबिंब या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये उमटणारच नव्हे, किंबहुना त्या सभागृहामध्ये त्याची चर्चा व्हावी किंवा त्या बाबतीमध्ये साधक बाधक चर्चा होऊन काहीतरी त्याच्यावर मार्ग निघावा अशी त्याची भूमिका असते. नुसतं कायदे मंडळ नाही, ते नुसते कायदे तयार केले आणि लोकांना पोहोचवले इतक्यापर्यंत मर्यादित या लोकशाहीचा अर्थ अजिबात नाही. आणि म्हणून जर समजा देशामध्ये जे काय आज वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, आमचे मित्र किरीट सोमय्यांना ते कदाचित राजकारण वाटेल आता, कारण असं आहे की हे आम्ही म्हणत नाहीये, हे जे काय देशातले ज्यांना आपण बौद्धिक याचं समजतो, बुद्धिवान असतील, विचारवंत असतील, सायंटिस्ट असतील, अगदी हे असतील, साहित्यिक असतील, ह्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून होणारा जो काय आज देशभरचा एकंदरीत माहोल आहे किंवा वातावरण आहे, त्याचं रिफ्लेक्शन हे देशाच्या संसदेमध्ये, राज्याच्या विधानसभेमध्ये, विधानमंडळामध्ये उमटणारच. आणि त्याच्यावर जर चर्चा होत असेल तर त्यावेळेला आता असं आहे की तुम्ही जर डोळे झाकून म्हणतच असाल की असं नाहीच, तर मग त्याच्यावर त्याचे दोन पैलू असू शकतात. कारण ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे त्यांच्याकडेच हा प्रश्न उचलला जाईल, त्या सरकारकडलाच हा प्रश्न विचारला जाईल की बाबा असं होतंय तर आपण याची काळजी घ्या किंवा याच्या बाबतीमध्ये काही उपाययोजना करा. आता ते म्हणणं किंवा तशा पद्धतीची चर्चा करणं म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे असहिष्णु आहेत आणि ते सहिष्णु आहेत असं जर वाटत असेल तर आमचा नाईलाज आहे. कारण लोकशाहीने त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या बाबतीमध्ये पहिले 2 दिवस चर्चा झाली आणि फार सकारात्मक चर्चा झाली. आणि त्या 2 दिवसाच्या चर्चेमध्ये प्रत्येकाने आपल्याला स्वतःला हे करून घेतलं की नाही, घटनेच्या चौकटीमध्ये राहून घटनेचा आदर करून आपल्याला करायला पाहिजे, नव्हे ते बंधनकारक आहे आपल्याला. आणि नेमकं त्या घटनेचाच आधार घेऊन त्या घटनेच्याच तरतुदीप्रमाणे माझे अधिकार मी जर समजा संसदेत वापरत असेल, मग ते तुम्हाला असहिष्णु वाटत असतील तर मग आता घटना कन्व्हिनियंटली नका घेऊ. सोयीनुसार घटनेचा अर्थ लावू नका. अर्थ लावतायत किंवा नाही आपण बघूया. गिरीजी तुमच्याकडे येतो, पण तत्पूर्वी श्रीकांत भाराते आपल्यासोबत आहे. श्रीकांत भाराते, मुळात हे सगळं बघताना गेले काही काळ ही सगळी चर्चा चालू आहे, असहिष्णुता त्याच्या संदर्भातली आता चर्चा खुद्द संसदेमध्ये सुरू आहे. काय काय तरंग उमटतायत तुमच्या मनामध्ये, काय तुम्हाला सांगायचं? मला वाटतं याचे संदर्भ महत्त्वाचे आहे. संदर्भ याच्यासाठी महत्त्वाचा की लोकांमध्ये आणि राजकीय व्यवस्थेमध्ये एक सामाजिक करार असतो आणि तो सामाजिक करार पाळण्याची जबाबदारी ही जशी लोकांची असते, कारण ते आपलं सार्वभौमत्व काही प्रमाणात राज्याच्या संकल्पनेला बहाल करतात, ती तशी राजकीय व्यवस्थेचीही ती जबाबदारी असते. आता राजकीय व्यवस्थेची एक जबाबदारी अशी असते की समाजाला एका राजकीय प्रक्रियेमधून त्याला बदलवायचं असतं. या जबाबदारीतून कमी पडल्याची भावना जेव्हा सार्वत्रिक तयार होते त्यावेळी तिच्या संदर्भात रिप्रेझेंटेटिव्ह मार्गाने, प्रातिनिधिक स्वरूपाने संसदेच्या माध्यमातून आवाज त्याच्याविषयी त्याचं प्रतिनिधित्व करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की नाही आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर, कारण हा शेवटी आत्मवत सर्वभूतेषु माननेवाला समाज आहे, याला टोकाच्या अतिरंजित प्रतिक्रिया आवडत नाही. आणि विशेषतः राजकीय व्यवस्थांकडून या समाजाची अशी अपेक्षा असते की या समाजाच्या सर्वांगीण घटकांचं संवर्धन, त्यांचं जतन, त्यांच्या सुरक्षिततेची हमी जी आहे ती राजकीय व्यवस्थेने घेतली पाहिजे. परंतु अशा पद्धतीचे कन्सर्न्स तयार होत असताना ज्यावेळी एका राजकीय व्यवस्थेचा प्रतिनिधी असं म्हणतो की लेखकांनी लिहिणंच थांबवावं, म्हणजे सांस्कृतिक मंत्री जे महेश शर्मा आहे त्यांनी असं म्हटलं की लेखकांनी लिहिणं थांबावं, हा अत्यंत टोकाचा विचार आहे. आणि ह्या विचाराच्या मागे हा दुर्विचार आहे.
आणि या दुर्विचाराच्या संदर्भात संसदेमध्ये नाही बोलायचं तर कुठे बोलायचं? नक्की, पण सामाजिक माध्यमातून, सामाजिक सोशिओ पॉलिटिकल प्लॅटफॉर्म्स जे अवेलेबल आहेत त्याच्यातूनच समाज आपली प्रतिक्रिया व्यक्त करेल की नाही. आणि लोकप्रतिनिधींवर रिगार्डलेस ऑफ दी पार्टी अफिलिएशन, यू सी, ते कुठल्याही पार्टीचे असो, त्यांची ही सामूहिक जबाबदारी आहे की देशासमोर जर एका पद्धतीचं असुरक्षिततेचं, एका पद्धतीचा भयगंड जर तयार झाला असेल तर त्या भयगंडावर व्यवस्थितपणे चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करता येतील हे पहिल्यांदा पाहणे, आणि जे वाचाळवीर आहेत त्यांना सांगणे की या देशाच्या प्रायोरिटीज कुठल्या आहेत, या देशाचे प्राधान्यक्रम कुठले आहेत, आणि तुम्ही कुठल्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहात. नक्की नाही, नक्की जोडून हे तिथे फक्त सांगायला हवं. आपल्याला- कारण हे उदाहरण आपल्या भारतामध्ये असं होतं हे अविश्वसनीय आहे. म्हणजे भारतामध्ये काही सहिष्णुतेची परंपरा फार वर्षांपासून आहे असं काही नाही. आपल्याकडे शैव, वैष्णव, स्मार्त यांच्यामधले भांडणं, नाही, फक्त शिया सुन्नींमधले भांडणं हे आपल्याकडे पूर्वापार आहेत. परंतु राजकीय व्यवस्थेचं मात्र दडपण अशा पद्धतीच्या अतिरेकी विचार गटांवर नेहमीच होतं. मग त्या हे आता अर्थाने दिसत नाही. नक्की उलटं म्हणजे राजकीय व्यवस्थेतले प्रतिनिधी नक्की अशा पद्धतीचा विचार नक्की समोर त्या करतात. त्या अर्थाने तुम्ही हा- म्हणताय की हा- हे या हा घातक पायंडा आहे आणि या पायंड्याचा जो आहे उसका पुरजोर विरोध होना चाहिए. नक्की नाही, नक्की हा फक्त त्याला जोडून एवढंच सांगेन एका अर्ध्या मिनिटामध्ये. त्याचं कारण असं आहे की आमचे बारातांनी, नाही सोमयासाहेब हात वर करतात, त्यांना ते सोपं जाईल उत्तर द्यायला म्हणून, की आमचं म्हणणं तेच आहे की देशाच्या राजकीय सामाजिक वातावरणाचं प्रतिबिंब हे या सभागृहामध्ये उमटणार, किंबहुना त्यांना त्याच्यासाठीच ते निवडून दिलंय. 12 ते म्हणतात आहेत, तेच मी सुरुवातीला सांगितलं. आणि म्हणून त्याच्याकडे ते असं नाहीच असं डोळे झाकून जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला तुम्ही सत्य नाकारता, आणि मग तुमच्याकडनं अपेक्षा काय ठेवायची की याच्या प्रतिबंधात्मक तुम्ही अपेक्षाच नाही. अपेक्षा काय असते सर्वसामान्याची, की समजा ह्या गोष्टी आज घडत असतील नसतील तर त्याच्या मुळाशी जाऊन, त्या घडत असतील तर प्रतिबंधात्मक कारवाई किंवा प्रतिबंधात्मक हे करायला पाहिजे, जे तुम्ही नाहीच म्हणताय असं. त्यामुळे प्रॉब्लेम तिथंच आहे किंवा तिथे खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही सत्यालाच तुम्ही असत्य म्हणायला लागलात म्हणून हा प्रश्न जास्त चिघळलेला आहे. किरीट सोमय्या मान्य आहे का मुळात तुम्हाला की जो भयगंड हा शब्द त्यांनी त्यांनी वापरला, तो वापरला भयगंड भयगंड. सगळीकडे आहे. अल्पसंख्याक खास करून मुस्लिमांमध्ये एक प्रकारचं भय आहे या संपूर्ण देशामध्ये. ह्या अशा पद्धतीची जी आत्ताची जी मांडणी आहे ती मुळात तुम्हाला मान्य आहे का? मला इतकं हसायला येत होतं ना, आमचे काही मित्र यात अतिरंजित शब्द वापरत होते, सहिष्णुता शब्द वापरत होते, आणि मी आता गोल गोल बघत होतो. संसदेत चर्चा होणार की नाही, मग कुठे होणार? अरे माझं भाऊ, कोण असुरक्षित आहे यार? 3.5 एक्झाम्पल तर द्या. 3.5 काय कमाल आहे. संसदेत चर्चा व्यवस्थित चालली आहे. संसदेत जे संसदेचा नियमानुसार न वागणारे कोण होते? ज्यांनी विरोधी पक्षातर्फे चर्चेची सुरुवात केली ते मोहम्मद सलीम होते. किरीट सोमय्या नव्हता, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता खासदार नव्हता. त्यांनी नियमाला बाजूला सारवून सेन्सेशन निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनीच मग सांगितलं माझं चुकलं असेल तर स्पीकर साहेबांनी ते काढून टाकावं. म्हणजे अतिरंजित कोण करते? असहिष्णुता, असुरक्षितता, हे किती उदाहरण दिले. आज झाली ना संसदेत चर्चा, उद्या पण चालू आहे. म्हणून चर्चा होणार, चर्चा करायला हरकत नाही. परंतु काही सो कॉल्ड पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार आल्यापासून असं एक वेगळं चित्र उभं करायचं जर प्रयत्न करत असेल तर मी त्याला दुर्दैवी नाही म्हणणार, पण त्यात त्यांना कोणीच दाद देणार नाहीये, आणि त्यात काय त्याला यश पण मिळणार नाही. कारण को भारत जेवढा आधी सुरक्षित होता तेवढाच सुरक्षित आहे, तेवढाच एक आहे, तेवढाच सहिष्णू आहेत. म्हणून काही लोक फॉर देअर ओन इंटरेस्ट
असं चित्र उभं करायचा प्रयत्न केला तर मला फक्त हसत येणार. नाही, 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 एक तुम्ही- मिनिट, तुम्ही एक मिनिट. नाही, नाही, हे कसं आहे माहितीये का इंटरेस्ट आहे नाही, नाही, काहीतरी एक त्याच्यामध्ये तुमचं त्याच्यात साधलं जात आहे अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते म्हणतात की काही 3.5 उदाहरणं आहेत फक्त. नाही नाही हाच दुर्दैवी भाग हाच आहे की तुम्ही जेव्हा सत्यच नाकारताय आणि तुम्ही सत्य नाकारून जेव्हा हसताय, म्हणजे हे तुम्ही हसताय ते 130 कोटी जनतेच्या भावनांच्या याच्यावर हसताय. ज्या शास्त्रज्ञांनी स्वतःचे राजीनामे दिले ते काय विशिष्ट पक्षाचे आहेत का? ज्या साहित्यिकांनी अनेकांनी राजीनामे दिले, ज्या सामाजिक चळवळीतल्या लोकांनी राजीनामे दिले, जे काय ते काय विशिष्ट काय धर्माचे जातीचे होते का? आणि ते काय विशिष्ट पक्षाचे होते का? आणि तरी सुद्धा तुम्ही जर असं म्हणत असाल की तुमच्या स्वतःच्या याच्यासाठी राजकीय याच्यासाठी जर हे करत असाल आणि तुम्ही ह्या एवढ्या महत्वाच्या गंभीर विषयाकडे आम्हाला हसायला येतंय आणि मला हे वाटतंय, ही जर तुमची वक्तव्य असतील तर दुर्दैवाने मला सांगावंसं वाटेल की या देशामध्ये सत्तांतर अनेक वेळेला झाली, वेगळ्या वेगळ्या कारणाने झाली, वेगळ्या वेगळ्या परिस्थितीनुसार झाली, परंतु दुर्दैव आहे या देशाचं की वस्तुस्थिती सुद्धा नाकारण्याचं स्वीकारण्याचं तुमच्याकडे धारिष्ट नाही. मग तुमच्याकडनं अपेक्षा कशा करायच्या की समाजामध्ये हा जो काय सहिष्णुता तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही, भयगंड तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही, 1 मिनिटापुरतं आपण मान्य केलं तरी सुद्धा आज जे काय भारतीय समाजामध्ये जे अभिसरण चाललेलं आहे त्याचा उत्तर कसं देणार आहात किरीट सोमय्या तुम्ही, आणि कशा पद्धतीने तुम्ही हे करणार आहात मला सांगा. एक मिनिट किरीट सोमय्यांच्या तुम्हाला हसायला येणं स्वाभाविक आहे. नाही, एक मिनिट किरीट सोमय्यांकडे आपण जाऊया. ते का असतात ते त्यांना आपण विचारूया, पण कमाल वाटते. पूर्वी सुकुमार दामले तुम्हाला पुन्हा हा प्रश्न कमाल आहे. जो वाटते मुद्दा खरं. किरीट सोमय्यांनी उपस्थित केला की एक सेन्सेशन करायचा प्रयत्न केला सीपीआयएमच्या खासदारांनी, त्याचं काही समर्थनच केलं नाही आधी. आणि त्या मुद्द्याला धरून म्हणजे त्यांचं जे भाषण होतं त्या मुद्दे इतर पण अनेक मुद्दे आले, अगदी दाभोलकर, कलबुर्गी आणि पानसरेंच्या Exactly. हत्यांच्या संदर्भातले मुद्दे आले. एकूण जी उदाहरणं आता घडली आहेत भारतामध्ये त्या उदाहरणांचा मधनं झालेला हा उद्रेक आहे की जसं किरीट सोमय्या म्हणतात की नाही काहीतरी राजकीय कारणच आहेत त्याच्यामुळेच ही सगळी बोंब केली जाते. आपण ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकतोय तर त्याच्यामधले आरबीआयचे जे गव्हर्नर होते तेही तेच बोलतायत ना, रघुराम राजन. आणि तो अतिशय महत्वाचा विषय असं मला वाटतो की ह्या तुमची सुद्धा एक लाईन येते तुमच्या त्या टीव्ही स्क्रीनवर की विकासाचा मुद्दा मागे पडतोय का या सगळ्या प्रकारामध्ये. आता ह्याच्यामध्ये शब्द जे वापरले जातात ना ते मला काही आवडत नाहीत. हा जो विकास आहे म्हटला जातो तो काही कष्टकऱ्यांच्या करता बाजूने नाही. हा जे काय घटना घडतायत, जे काय कायदे आणतायत, तर ती जी असमानता आहे देशामधली ही जर का वाढत गेली तर हे आपण जगभर बघतोय ना की ती जर का असमानता असेल भयंकर तर त्यातून वर्णविद्वेष, धर्मविद्वेष असं येतच राहतं. प्रादेशिकता येते. हे सगळे जे काय विरोध आहेत ते वाढीला लागतात. आणि आमचं तर म्हणणं आहे की हा सगळा जो काही डिबेट चाललेला आहे तर हा डिबेट एका बाजूला तुमचं सगळं लक्ष वेधतो आणि दुसऱ्या बाजूला जे कायदे केले जात आहेत खरे प्रश्न आहेत. आता म्हणजे डाळीचा प्रश्न, त्याच्या मागे भाताचा प्रश्न, त्याच्या मागे ह्या गोवंश हत्याबंदीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, हे सगळे जे प्रश्न आहेत ते त्याच्याबद्दल कोणी डिबेटच करत नाहीये. ते अतिशय महत्वाचे आहेत. नाही ते डिबेट व्हायलाच हवे, व्हायला पाहिजे. पण आज पण ह्याच्या कलुषित हे झालंय, सगळं वातावरण संपूर्णपणे नाही कलुषित एकीकडे- होतंय ना, कलुषित होतंय. हे डेलिबरेटली केलं जातं असं आमचं म्हणणं आहे की हे लोकांचे सगळे त्यांचं लक्ष हे वेगळ्याच मुद्द्याकडे घेऊन जायचं. तुम्ही जर का अगदी कॉमन लोकांशी बोललात तर मला नाही वाटत की ह्याच्याबद्दल काही ते आहे. ते म्हणतात की हमारे दाल का क्या होगा. नाही बरोबर आहे, नक्की दाल का क्या होगा हाच प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. पण त्यामुळे श्रीकांत बाराते तुम्हाला हे वाटतंय का, म्हणजे एकीकडे असहिष्णुतेच्या संदर्भामध्ये इतकं बोललं जात आहे, त्याच्याबद्दलची अनेक उदाहरणं दिली जात आहेत, कदाचित किरीट सोमय्यांना ती उदाहरणं कमी वाटतात संपूर्ण भारताच्या ह्याच्यावरनं, पण या मुद्द्यांच्या पलीकडे सुद्धा भारत आहे. या मुद्द्यांच्या पलीकडचे काही महत्वाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सुद्धा विरोधक म्हणून विरोधक का घेत नाहीत. जो मुद्दा किरीट सोमय्यांचा आहे की केवळ आणि केवळ मोदी विरोध यामुळेच हे सगळं होतंय. नाही, याचं उत्तर देण्याच्या अगोदर पहिला आपण एक गोष्ट आपण विसरली नाही पाहिजे की वैचारिक दृष्टिकोनांमधल्या असहिष्णुतेमुळे या देशामध्ये बापूंचा खून झालेला आहे. त्याची सुरुवात ती आहे. कारण या देशामध्ये 2 पद्धतीच्या दृष्टी होत्या.
एक बहुविध पद्धतीच्या देशाचं स्वरूप असावं अशी दृष्टी आणि एक दृष्टी एकजिन्सत्वाकडे घेऊन जाणारी, तीही हिंदू पॉलिटीच्या अंगाने घेऊन जाणारी, या दोन गोष्टीच्या मधल्या अनिवार्य संघर्षाचं फलित म्हणून बापूंचा या देशात खून झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्या खुनाचं सत्र चालूच आहे. म्हणजे दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, यू नेम इट, आणि ते थांबेल का काय असं म्हणजे ती साशंकता आहे, म्हणजे ती साधारभीती आहे. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला विकासाच्या एका मुद्द्यावर, आता एका वक्त्यांनी उल्लेख केला रघुराम राजन साहेबांच्या एका विधानाचा. 2009 मध्ये ग्रोथ कमिशनचा रिपोर्ट आला, मॅडलिन ऑलब्राईट त्याच्या प्रमुख होत्या. त्याच्यामध्ये विकास आणि स्थैर्य या दोन गोष्टींचा अन्योन्य सहसंबंध आहे असं दिसून येतं. आणि गुड गव्हर्नन्स मध्ये म्हणजे सुशासनामध्ये आणि विकासामध्ये अन्योन्य संबंध आहे. गुड गव्हर्नन्सचं एक व्यवच्छेदक लक्षण जे असतं ते रूल ऑफ लॉ असतं. आता रूल ऑफ लॉ हे सुशासनाचं वैशिष्ट्य असल्यावर कोणाच्या घरी बकऱ्याचं मटण सापडलं म्हणून त्याची हत्या करणे, म्हणजे या पद्धतीच्या वैचारिक विकृतीकडे जर आपण जात असू. आणि इंडोनेशियाचं उदाहरण घ्या. इंडोनेशियामध्ये सुकार्नो आणि सुकार्तो या दोन्ही राजवटींचा अभ्यास झाला, न्यू ऑर्डरचा अभ्यास झाला आणि नंतर असं कळलं की जेव्हापासून प्रशासनामध्ये गव्हर्नन्समध्ये पारदर्शित्व आलं, न्यायाच्या संकल्पनेविषयी सचेतता वाढली, अधिकारांचं रक्षण झालं, थोड्या वंचितांसाठी प्रोव्हिजन वाढल्या, त्यावेळी ग्रोथ रेट वाढला. म्हणजे फक्त एकाच देशाचं नाही, अनेक ठिकाणी याचा नक्की त्या अर्थाने मुळात पुन्हा क्रीड सोमय्या, हे सगळं म्हणजे जे डिबेट व्हायला पाहिजे, ज्या शिक्षणाच्या संदर्भातलं सुकुमार दामले यांनी म्हटलं की याच्यावरती डिबेट व्हायला पाहिजे, या विषयांवरती डाळीवरती डिबेट व्हायला पाहिजे, ते डिबेट कदाचित ह्या सगळ्या अधिवेशनात होतीलही. पण मूळ मुद्दा जो आहे हा इतका महत्वाचा मुद्दा आहे, ज्या मुद्द्याला ज्या गांभीर्याने बघायला पाहिजे भाजपकडनं ते बघितलं जात नाही. या त्यांच्या आरोपामध्ये तुम्हाला तथ्य वाटतंय का? दमडीचं नाही म्हणून मी सांगितलं सरळ, काय एखाद दोन घटनेला एकही घटना घडू नये असं आमचंही मत आहे. कुठलाही एका व्यक्तीला थोडंही, मग तो कुठलाही धर्माचा असो, परंतु एखाद्या घटनेला धरून आपण त्याला बस आता भारतात सगळं असुरक्षित झालं, आता मी जाणार कुठे, माझी मुलं कुठे जाणार. अरे एक घटना, दोन घटना नको व्हायला, पण त्याच्यामुळे संबंध देशाला बदनाम करायला निघाले आणि आम्हाला आता शिकवतात. म्हणजे सहिष्णू कोण आहे ना असहिष्णू कोण आहे, पॉलिटिकल कलर कोण देतो याला? नाही बरोबर, त्याला म्हणजे तुम्ही जगाचा पातळीवर घेऊन द्यायचा प्रयत्न केला. नाही, ज्या 2-3 घटना घडल्या, असं म्हणतो की मी असं म्हणतो की हे पॉलिटिकल स्वार्थासाठी बुद्धिजीवी असं प्रेझेंटेशन जर कोणी करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. हो नाही, एकच मिनिट किरीट सोमयाजी, माझं म्हणजे आम्ही कदाचित पॉलिटिकली हे करत असू, शास्त्रज्ञ कसलं पॉलिटिक्स करतात आहेत, बाकीचे जे साहित्यिक ते कसलं पॉलिटिक्स करतात आहेत, जे लेखक आहेत ते कसले पॉलिटिक्स करतात आहेत, त्यांचा काय संबंध पॉलिटिक्सशी? आणि त्यामुळे आणि ज्या घटनेच्या तुम्ही 2 दिवस चर्चा केली आणि ती सकारात्मक झाली त्याचं मी स्वागतच करेन, परंतु तसं वागण्याचा तरी प्रयत्न केलात का? घटनेच्या चौकटीमध्ये असलेले राज्यपाल जेव्हा असं म्हणतात की या देशामध्ये फक्त हिंदूच राहायला पाहिजेत, किंवा जेव्हा एखाद्या राज्याचा प्रमुख जो कुठल्या पक्षाचा नसतो तो त्या राज्याचा प्रमुख असतो, तो जेव्हा एखादे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो, किंवा भावना नव्हे ते म्हणतात असं की नाही ज्यांना कोणाला हे करायचं त्यांनी पाकिस्तानामध्ये जा, ज्या देशाचे प्रमुख देशामध्ये मान्य करत नाहीत, परंतु लंडनच्या याच्यामध्ये जेव्हा हे झालं तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी उल्लेख केला. काय उल्लेख केला? की देशामध्ये असहिष्णुता चालू देणार नाही, याचा अर्थ असहिष्णुता आहे हे त्यांनी पहिलं मान्य केलंय आणि नंतर त्यांनी ते वाक्य केलंय. देशामध्ये नाही केलं, देशामध्ये मन की बात कुठे ह्याच्यावर किरीट सोमय्या त्यांनी तिथे मान्य केलंय, आम्ही विरोधात म्हणून सांगत भाई जगतापने काय नाही. मी पण उत्तर देतो आता, ऐका जरा. एक कोणतरी एवढं ज्याला हिंदुस्थानाने ज्याला जगाचा नेता बनवलं,
एवढं मोठं स्टेचर दिलं आणि तो व्यक्ती एवढा बेजबाबदारपणे सांगतोय की माझी बायको दुसरं लग्न केलेली बायको आणि ती सांगते की माझा मुलगा सुरक्षित राहणार की नाही. नाही तुम्ही आता चर्चेला वेगळा किरीट सोमय्या तुम्ही व्यक्तिगत चर्चेवर जाऊ नका. तुम्ही देशाच्या पंतप्रधानांनी लंडनमध्ये मान्य केलेलं आहे की देशामध्ये असहिष्णुता चालणार नाही. देशाच्या पंतप्रधानांनी त्या एक व्यक्तिगत माणसाने काय बोललं तो त्याचा प्रश्न आहे. त्याच्यावर खूप चर्चा झाली आणि आपण अशा महत्वाच्या चर्चेचा असं वैयक्तिक हे करून घेऊ नका. आणि त्याच्यामुळे सांगितलं त्याच्या भावनाचा विचार करा. किरीट सोमय्या राहुल गांधींनी सांगितलं किरीट सोमय्या तुम्ही हे मान्य करताय का? एक मिनिट म्हणताना एवढं मोठं बनवलं त्याने माझ्या देशाला बदनाम केलं. नाही किरीट सोमय्या तुम्ही किरीट सोमय्या वाटतं असुरक्षित. किरीट सोमय्या तुम्ही हे मान्य करताय का? घाणेरडे राजकारण आम्हालाही मान्य नाही. किरीट सोमय्या मान्य करताय का? तुम्हाला काय मान्य आहे ते भारतीय घटनेला जे मान्य आहे ते आम्हाला मान्य आहे आणि ते आमचा अधिकार. तुम्ही तुमच्या अशा पद्धतीने अशा वक्तव्याने तुम्ही आमचे अधिकार काढून घेऊ नाही. मूळ मुद्दा किरीट सोमय्या जो मुद्दा उपस्थित केला भाई जगतापांनी तो तुम्हाला मान्य आहे का की पंतप्रधानांनी पंतप्रधानांनी जे लंडनमध्ये म्हटलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का? किरीट सोमय्या कमाल आहे. किरीटजी तुम्हाला ते मान्य आहे का जे भाई जगतापांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय की लंडनमध्ये पंतप्रधान मोदींनी असं म्हटलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की असहिष्णुता आहे ते आता तसं चालणार नाही अशा पद्धतीचं जे गृहीतक त्यांनी आता मांडले ते तुम्हाला नाही. एक मिनिट आम्ही सगळे एकच गोष्ट म्हणतोय. भारत कधीच असहिष्णू नव्हता. नरेंद्र मोदींनी पण हेच सांगितलं भारत कधीच असहिष्णू नव्हता आणि नसणार आणि असहिष्णुता आम्हालाही मान्य नाही आणि आम्ही असहिष्णुता पैदा होऊ देणार नाही हे प्रधानमंत्रींनी एक मिनिट राहुल गांधींनी ज्यांनी असहिष्णुता नावाने या देशाला कलंकित असं विधान केलं त्याच्या बाजूने राहुल गांधी उभे राहिले. याला पॉलिटिक्स नाही म्हणायचं. आपण नक्की आपण एकच मिनिट आपण ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा या प्रश्नावरती येऊया कारण महत्वाचा प्रश्न आहे आणि मुळात जो मुद्दा किरीट सोमय्या तुम्ही सुद्धा उपस्थित केलेला आहे की मुळात पैदा होऊन देणार नाही असं तुम्ही म्हणताय. मुळात ही निर्माण का होते आणि निर्माण होण्याची जी कारणं आहेत ती तरी आपल्या सगळ्यांना मान्य आहेत की नाही सहमतीने मान्य आहेत की नाही ती आपण बघूयात तपासूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. संसदेमध्ये गदारोळ आहे आणि अर्थात संसदेमध्ये जी चर्चा चाललेली आहे अतिशय गंभीर विषयावरती ही चर्चा सुरू आहे. असहिष्णुतेच्या संदर्भामध्ये आज चर्चा आहे उद्या सुद्धा ही चर्चा असणार आहे. या संदर्भात आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आधी बघूयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. जयवंत महाले म्हणतात मोदींच्या धर्मनिरपेक्षतेवर लोकांचा विश्वास का नाही याचं मोदींनी आत्मपरीक्षण करावं. लोक गुजरातचा इतिहास विसरलेले नाहीत. श्याम चतुर म्हणतात काँग्रेस असहिष्णुतेवरच्या चर्चेला आग्रही का आहे यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी वेळकाढूपणा का केला. अजिंक्य सावंत म्हणतात असहिष्णुता आहे म्हणणाऱ्यांनी एकदा संविधान वाचून आत्मपरीक्षण करावं. स्वप्नील कडे म्हणतात हा गदारोळ अत्यंत चुकीचा आहे. देशात अनेक प्रश्न पडलेत त्यावर विरोधकांनी आवाज उठवावा. आणि अवकाश बोरसे म्हणतात संविधानाबाबत मनोगत म्हणजे मन की बात नव्हे आता होणारा गदारोळ योग्य आहे. अर्थात या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आपल्या प्रेक्षकांच्या आणि या प्रतिक्रियांबरोबर पुन्हा एकदा किरीट सोमय्या तुम्हाला हा प्रश्न आहे की आज मीनाक्षी लेखी सुद्धा म्हटल्यात की लोकशाहीनी जे निवडून आलेलं सरकार आहे त्या सरकारला बदनाम करण्यासाठीचा हा सगळा कट आहे. पण मुळात या अशा प्रकारची ज्यावेळेला चर्चा आज आपल्या सभागृहात होते संसदेमध्ये होते आणि या चर्चेचं टोक कुठे निघणार आहे कारण कदाचित गोंधळ होतील 2 दिवसाची ही चर्चा चालेल पण या चर्चेमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा मगाशी मुद्दा श्रीकांत बाराते यांनी सुद्धा उचलला होता की जे वाचाळवीर आहेत म्हणजे एकीकडे काही लोकांनी वाटेल ते उचलली जी लावली टाळायला अशा प्रकारची विधानं केलेली आहेत त्यांना आवर कसा घालणार आहेत आणि त्या पलीकडे जाऊन जी भीती साधार निर्माण होते खास करून अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिमांमध्ये त्या भीतीच्या संदर्भात तुमच्याकडे काय योजना आहेत. पहिली गोष्ट या चर्चेत आम्ही स्वागत केलं आहे. चर्चा चांगली होणार. अल्पसंख्याकांमध्ये कुठेही काही भीती नाहीये. हे काही पॉलिटिशियन आणि सो कोल्ड त्या पक्षाच्या पॉलिटिशियनचे काही
सहयोगी, सो कॉल्ड सोशलिस्टिक म्हणजे सोशल ऍक्टिव्हिस्ट सहयोगी, हे अशा प्रकारचं वातावरण उभं करायचा प्रयत्न करणार आणि संसदेच्या चर्चेद्वारा देशात मेसेज जाणार की ही पॉलिटिकल असहिष्णुता आहे. मी तुम्हाला 2-3 उदाहरण देतो. या सगळ्याच गोष्टी मिक्स केल्या जातात. आता कर्नाटक मध्ये कलबुर्गीचं झालं, होऊ नये. मी पहिलंच सांगतो, कुठली अशी घटना होऊ नये, पानसरे घटना होता कामा नये. पण त्यावेळी कोण मुख्यमंत्री होतं, कोणाचं राज्य होतं. आता एक आणखीन असहिष्णुतेचं उत्कृष्ट उदाहरण, अरुंधती रॉय येतात, कार्यक्रम कुठला, आणि तिथे येऊन असहिष्णुतेचं भाषण करतात. आणि ते सत्कार कोणाद्वारा केला जातोय, कुठलं ते प्लॅटफॉर्म, आणि ते आम्हाला शिकवतात. पहिलं तुम्ही जर सिद्धांतनिष्ठ आणि एवढे मोठे सोशल सोकॉल्ड ऍक्टिव्हिस्ट असाल, प्लॅटफॉर्मचा विचार करा की कुठल्या व्यक्तीच्या आधारावर, कोणाच्या हाताने आणि केव्हा. म्हणून माझा मुद्दा असा आहे की संसदेत चर्चेचा एक निश्चित फायदा होणार आहे. हे बोगस असहिष्णुतेचा फुग्गा फुटणार आहे. त्याचबरोबर ती वेगळी असहिष्णुता, मी सांगितलं ना, ते महान नट, त्याला देशात कोणी साथ तशी नाही दिली, पण राहुल गांधींनी त्यांचं स्टेटमेंट आलंय बरोबर लगेच स्टेटमेंट केलं. म्हणजे याला म्हणतात वेगळी असहिष्णुता. बाकी देशात सगळं सुरक्षित. हा, लॉ अँड ऑर्डरचे काही प्रॉब्लेम होतात, त्याच्यावर नाही, ते लॉ अँड ऑर्डरचे नाही होतो. एका समाजाच्या विरोधात ज्यावेळेला हे प्रश्न निर्माण होतात, ज्यावेळेला पुण्यामध्ये सुद्धा एका तरुण मुस्लिम युवकाची हत्या केली जाते, ज्यावेळेला तिथे दादरीमध्ये अशा प्रकारची हत्या केली जाते, त्यावेळेला त्याला लॉ अँड ऑर्डर म्हणू शकतो का? सुकुमार दामले, आपण त्याला लॉ अँड ऑर्डर म्हणू शकतो का? हे हास्यास्पद आहे. याला लॉ अँड ऑर्डर म्हणणं एक हास्यास्पद आहे. मला ह्याची एक गंमत वाटते, हे सगळे जेव्हा त्याच्याबद्दल विरोध होतोय या सगळ्या घटनांच्या बद्दल, तर त्याला देशाला बदनाम करतायत असं काय म्हटलं जातंय? म्हणजे काय संबंध काय? जे राज्य करतायत त्यांना याच्याबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे, चाळ वाटली पाहिजे. रोग त्यांच्याकडेच आहे, देशाला कोण बदनाम करत नाहीये. जे बोललं जातं, एक आणखीन इन्स्टन्स देतो. ह्यांनी एक इन्स्टन्स दिला की मोदीजी लंडनमध्ये काय म्हणाले. मोदीजी कुठेतरी मला वाटतं न्यूयॉर्कमध्ये म्हणाले ना की एक असा काळ होता की भारतामध्ये जन्माला येणं म्हणजे लाज वाटायची म्हणे. आम्हाला कधी लाज वाटली नाही. जो आहे तो आमचा देश आहे, तो काय देशाच्या विरोधात, तो आमचा देश आहे आणि इथे आमची परिस्थिती सुधारावी, हे मात्र आमचं नक्कीच म्हणणं आहे. त्याची चर्चा करा. नाही, मूळ मुद्दा असा आहे की असहिष्णुतेच्या संदर्भामध्ये जे किरीट सोमय्या म्हणतात आणि अनेकांनी आता पण म्हटलेलं आहे की कुठेतरी एक सहयोगी राजकारण चालू आहे. काही जे काही कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आणि काँग्रेस किंवा काँग्रेस पूरक ज्या काही इतर पक्ष आहेत, हे एकमेकांच्या सहकार्याने हे सगळं वातावरण दूषित करतायत, अशा प्रकारचं जे म्हणणं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बाई काय म्हणणार? नाही, माझं म्हणणं असं आहे की काय होतं माहितीये का, तुम्ही एखादी गोष्ट काही चुकीची असेल तर ती मान्य परस्पर करणं. संबंध लावलाय. नाही, राहुल गांधींच्या नाही, नाही, विधानावरती आणि सांगतो ना, आंबेडकरांच्या त्याच्यावर- विधानावरती त्यांनी परस्पर हो, संबंध लावलेला आहे. मग मला एक सांगा, या पक्षाचे प्रमुख अमित शहा हे काय म्हणाले बिहारमध्ये, नरेंद्र मोदी याच्या बिहारच्या प्रचार सभांमध्ये काय काय बोलले. आता हे सगळं सहिष्णु होतं का की नाही? तिथे पाकिस्तानात फटाके फुटतील वगैरे वगैरे, हे किती सहिष्णु आहे हो त्यांच्या. आणि ही सगळी राहुल गांधीने या देशातल्या एका नागरिकाच्या बाबतीमध्ये जर असं बोललं असेल तर त्याचं मी समर्थनच करीन. कारण त्याने जर एखादी वैचारिक गोष्ट जर त्याने एखादी गोष्ट मांडली असेल आणि त्याच्या मनातल्या गोष्टी बोलल्या असतील, त्याच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत नाही, तर एका भारतीय समाजाच्या दृष्टीने ते जर बोलत असेल तर आपल्याला त्या परसेप्शन मध्ये ते घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचं कारण असं, याच्या अगोदर सुद्धा जेव्हा युपीए सरकार होतं त्यावेळेला अनेक वेळेला आपण सुद्धा स्वतः, तुम्ही अनेक वर्ष त्या सभागृहात, अनेक वेळेला तुम्ही त्या काही चर्चा केलेल्या आहेत. याच नेत्यांनी जे आज सत्तेत आहेत किंवा मंत्री आहेत त्यांनी अनेक वेळेला अशा प्रकारच्या चर्चा खूप केलेल्या आहेत. आम्ही असं म्हटलं नाही की नाही 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 हे काहीतरी विशिष्ट ह्याचं बोलतात, कधीही आम्ही म्हटलं नाही. कारण ते आपल्या घटनेने दिलेलं प्रत्येकाला अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे. आणि जर अभिव्यक्त स्वातंत्र्य त्याचं वापरत असताना त्याने जर आपल्या मनातल्या काही गोष्टी बोलल्या असतील तर त्याचा नेमका वेगळा हे काढायचा आणि तेवढाच अगदी याच्या समोर आणायचा, हा कृपया आपण करू नये. अर्थात तुम्ही मोकळ्यात ते करायला. माझं म्हणणं एवढंच आहे की देशातला, जसं मी सांगितलं की आपली याची जी इन्स्टिट्यूट आहे इंडियन रिसर्च फॉर सायन्स,
त्यांचे जे प्रमुख आहेत जैन, आता ते काय काँग्रेसवाले आहेत का हो? ते श्रीकांत खैरे ते काय काँग्रेसवाले आहेत? ते सायंटिस्ट आहेत, लक्षात घ्या. ते पी बलराम ज्यांनी राजीनामा दिला ते काय काँग्रेसवाले आहेत का? सायंटिस्ट आहेत ते. नाही, या मूळ सगळ्या मुद्दा, लोकांना मूळ मुद्दा ज्या वेळेला पुन्हा एकदा भाई. त्यांच्या हातात असलेलं त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांनी त्यांचं हे केलं आणि त्यांनी सांगितलं की हे काही योग्य दिसत नाही, म्हणून त्यांनी एक प्रश्न आता विचारायचा त्याला आहे. तुम्ही जर असं म्हणाल की नाही याला राजकीय स्वरूपनी 3.5 घटना, आता देशभरामध्ये ह्या सगळ्या झालेल्या घटनांना जर तुम्ही 3.5 घटना म्हणून जर संबोधित असाल तर मग आता तो तुमच्या डोळ्यावरचा पडदा आहे. आम्ही काय करणार? डोळ्यावरचा पडदा आहे की नाही त्याचं आपण उत्तर विचारूया. पण श्रीकांत बाराते, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. एकीकडे ह्या घटना घडत आहेत, दुसरीकडे त्याला त्यांनी लॉ अँड ऑर्डर असं पण म्हटलेलं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे सेक्युलर आणि सोशलिस्ट फॅब्रिक जे आहे ते बदललं जाईल अशी जी हाकाटी पिटली गेली, त्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतः म्हटलेलं आहे की अशा प्रकारे कुठेही घटनेला हात लावायचा आमचा मानस नाही, आमचा इरादा नाही आहे. अशा वेळेला अशा प्रकारची हाकाटी सातत्यानं पिटणं हे राजकारण नाही आहे का? कॅन यू रिपीट इट? नाही, सेक्युलर आणि सोशलिस्ट फॅब्रिक जे आहे किंवा त्या संदर्भातले जे बदल केले जाऊ शकतील अशा प्रकारची जी हाकाटी एक पिटली गेली या देशामध्ये, त्या संदर्भात तुम्हाला हा प्रश्न आहे की हे उगीच केलं जातंय का? कारण आता त्याचं स्पष्टीकरण पण आलेलं आहे पंतप्रधानांकडनं. ते म्हणतात की आम्ही संविधानाला कुठेही हात लावणार नाही. नाही, पंतप्रधानांची घटनात्मक जबाबदारी असते की त्यांनी कुठल्या पद्धतीचं असं स्टेटमेंट करू नये की ज्याने त्यांच्या शपथेचा भंग होतो. परंतु आपण एक विसरू शकत नाही की आजच्या राजकीय म्हणजे सत्तास्थानी असलेले केंद्रात बहुसंख्य लोक हे एकचालकानुवर्तित्वाला मानणाऱ्या संघटनेचे पाईक आहेत. नाही, पण अशा सगळेच राजकीय अशाच प्रकारचे आहेत ना सगळे राजकीय पक्ष. कदाचित कम्युनिस्ट पक्ष नसतील तेवढ्या याचे, पण बाकीचे पक्ष जे आहेत त्यांचे एकच कोणीतरी आहेत प्रमुख. नाही, पण त्याच्यामध्ये चालवतात मूलभूत ते फरक पक्ष असा आहे- तशाच पद्धतीने चालवतात. नाही, मूलभूत त्याच्यामध्ये फरक असा आहे की घटनेच्या म्हणजे ज्यांनी कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीच्या डिबेट वाचल्या आहे, घटनेच्या निर्मितीमध्ये एक सखोल विचार गेलेला आहे आणि तो विचार या देशाची प्रतिमा कशी असावी, या देशाचं स्वरूप कसं असावं याच्याविषयी सखोल चिंतन झालेलं आहे. त्या चिंतनाचे स्वर आणि एका विशिष्ट पद्धतीच्या सांस्कृतिक राजकीय विचारांना मांडणाऱ्या लोकांचे स्वर हे विभिन्न आहे. आपण हे वन्स अँड फॉर वी ऑट टू बी ॲक्सेप्टिंग दॅट की हे वेगवेगळे स्वर आहे. त्याच्यामुळे सत्तेच्या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला त्या वाक्याकडे आणतो जे सांस्कृतिक मंत्री आहे की लोकांनी लिहू नये. हा वेल्दरशाफ्ट मी नेहमी उल्लेख करतो की हा न्यू वर्ल्ड ऑर्डर सारखी जो व्ह्यू होता किंवा लेबन्सराउंड जो आहे लिव्हिंग स्पेस फॉर आर्यन म्हणजे ते जे राज्यपाल म्हणाले त्याचं विस्तारीकरण काय होतं ते लिव्हिंग स्पेस फॉर आर्यन आहे की इथे हिंदूंनीच राहावं. तर तुम्ही लक्षात घ्या की ह्या किती विघातक संकल्पना आहे. त्याच्यामुळे आपली घटना जी आहे ती लवचिक आहे आणि त्या घटनेमध्ये असं संहितेचं काठिण्य नाही आहे. त्याच्यामुळे पुढे मागे जाऊन विपरीत पद्धतीचे विचार, आताच गृहमंत्र्यांनी सांगितलं पंथ निरपेक्षता, म्हणजे आता हा अत्यंत गांभीर्याने विचार करण्यासारखं त्यांचं वाक्य आहे. ते म्हणाले धर्मनिरपेक्ष नाही पंथनिरपेक्ष अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला या देशाचं इक्लेक्टिक स्वरूप जे आहे तेच बदलवून टाकायचं आहे का? आणि हे म्हणणारे दुसरे तिसरे कोणी नसून देशाचे गृहमंत्री आहे. मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं की भैरवाचा राग दे तू क्रोध दे तू अशी प्रार्थना म्हणत जर लोक समोर गेले आणि त्यांचे राजकीय विचार एका विशिष्ट मुशीतून घडत असले की जिथे जिथे वेगळ्या विचारांना जागा नाही, जिथे बहुसंख्य वाद आहे धार्मिक आधारावर, तिथे घटनेचं म्हणजे घटनेचं संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची आणि एक चलाखी नेहमी इथे होत असते की ते लोक म्हणजे अनेक वेळा लोक म्हणतात की तुम्ही देशाला बदनाम. हा देशाला बदनाम करण्याचा भाग नाही आहे. जे असहिष्णू आहेत त्यांच्या विरोधातली ही ओरड आहे आणि ही देशाने केलेली ओरड आहे. म्हणजे लोकांमध्ये अस्वस्थता आहे, आम्ही लोकांमध्ये वावरतो
लोकांमध्ये अस्वस्थता आहे, लोकांना ते इतका टोकाचा अतिरेकी विचार पटत नाही. हा काही देशाचा अपमान नाही आहे, हा एका विपरीत विचार बाळगणाऱ्या लोकांच्या विषयीचा सावधगिरीचा इशारा आहे. नाही ठीक आहे, हा सावधगिरीचा इशारा आहे. त्या अर्थाने किरीट सोमय्या तुम्हाला हे मान्य आहे का की जर जर बहुमताने तुम्ही निवडून आलेला आहात तर त्या अर्थाने तुमचा असा काही समज आहे का की बहुमत सुद्धा अशाच प्रकारच्या गोष्टींना आधार देत राहतं? कारण मुळात जर अशा प्रकारची विधानं केली जातात ती एका विशिष्ट परिवाराच्या ह्याच्यातनं ती येत असतात ती विधानं, त्या विधानांना थांबवण्याचं धारिष्ट का दाखवलं जात नाही? एक मिनिट मंदार, जरा आता व्यवस्थित ऐकून घ्या. हे गुजरातीत एक म्हण आहे, मराठीत पण त्याचा अर्थ आहे. तर दुखतंय पोट आणि कुठतंय डोकं, हे जे सो कोल्ड जे आता टीव्हीवर पण जे आहे ना, सो कोल्ड इंटेलेक्च्युअल, हे कोण आहे हो? ते त्यांचा सगळं म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा RSS विचारधाराचे द्वेष्ट आहेत. म्हणजे मला सांगा, आता हे उदाहरण देत होते, मी सांगितलं ना 3.5च्या वर 3.25 उदाहरण दाखवा. मी उदाहरण तुम्हाला मोजून दाखवली. हे जे भाषणात गेले 2 महिने भाषण करतायत, हे 3.5च्या पेक्षा चौथं कुठे गेलं? ते कलबुर्गी कुणाचं राज्यात झालं? नाही, राज्याचा प्रश्न नाही हो, त्यांना मारतंय कोण? त्यांना मारतंय कोण? हा राज्याचा प्रश्न असू शकत नाही ना. राज्याचा प्रश्न असू शकत नाही, त्यांना मारतंय कोण? या विचारांना मारायची प्रयत्न कोण करताय? प्लॅटफॉर्मवर येऊन आम्हाला असहिष्णुतेचे ते धडे शिकवतात म्हणून. आणि त्या आमिर खान नाही काय बोलताय? किरीटजी, तुम्ही 3.5 उदाहरणं. म्हणून माझं असं म्हणे, यांची स्थिती अशी झालेली आहे की मोदी सत्तेवर आल्यापासून दुसऱ्या दिवसापासून सुरू केलं, 18 महिन्यात एकही घटना होऊ नये मला मान्य आहे, परंतु दर 1 किंवा 2 किंवा त्या घटना झाल्या असेल, दुर्दैवी आहे. सगळ्यांनी मिळून सामोरे झालं पाहिजे. पण तू याचा अर्थ मोदींनी हे सांगितलं, मोदींनी ते सांगितलं, गृहमंत्र्यावर संसदेने 2 दिवस चर्चा केली ना. हे संसदेत काँग्रेस, समाजवादी, CPM सगळे होते ना, त्यांच्यापेक्षा माझे टीव्हीचे सहयोगी त्यांच्यापेक्षा जास्त हे आहे. तिथेही धर्म निरपेक्ष आणि पंथ निरपेक्ष सगळी व्यवस्थित चर्चा झाली ना. म्हणून हे एक फॅशन झालेलं आहे की भारतीय जनता पक्षाचा सत्ता सरकार आले, बस आता सांगा काही ना काही नवीन हे काढून. म्हणून हे सगळ्या गोष्टी आम्हाला हे गृहीतक तुमचं जे गृहीतक आहे, तुमचं जे गृहीतक आहे सुकुमार दामले, तुम्हाला मान्य का की नाही हा विरोधाला विरोध चाललाय, फक्त भारतीय जनता पक्षाचं सरकार नकोच आहे अशा अर्थानं चाललेलं आहे की विरोधी पक्षांना समजत नाहीये कुठल्या मुद्द्यावर घेऊन विरोध करायचा, अशी काही परिस्थिती आहे का देशात? सुकुमार दामले, एक उदाहरण देतो. मी सारखं आपलं विकासाकडे येतोय. तर जेव्हा ही लोकसभा सुरू झाली तर त्याच्या आधी जे आता ते म्हणतात की हे काँग्रेस, सो कॉल्ड सोशलिस्ट आणि सगळे असं त्यांच्याबद्दल हे सगळे विरोध करतात. तर आपण बघितलं की मोदीजी अगदी ज्यांना शिवांची लाखोरी वाहत होती त्यांच्याकडे गेले, त्यांच्याशी अगदी मन मिळवून नेहरूंच्या बद्दल चांगले उद्गार काढले की आतापर्यंत जी काय हे झाली सरकार त्यांना मी वाईट म्हणूच शकत नाही वगैरे, एवढं एकदम मन मिळावं. हे का झालं? कारण तो जो आहे अजेंडा, कॉर्पोरेट अजेंडा, की इथे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आणायचं, रेजिम आणायचं, वी आर वरीड अबाउट इट, की ते जर का झालं तर काँग्रेसला चिंता नाही वाटत आहे त्याची. पण आपण त्या मुद्द्याकडे आणखी त्या मुद्द्याकडे नंतर जाऊया. आपण ते सगळे एकदम नीट करतात. आणि म्हणून मी म्हणतो की तो जो अजेंडा आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यावं लोकांनी, की काय होतं की ह्या डिबेटमध्ये आपण जातोय, एकमेकाला शिव्या मारतोय, पण ह्याचं काय ह्या डिबेटमध्ये ओढलंय कोणाला? जर त्या सामान्य जनतेला तसं असतं, एवढा तो महत्वाचा मुद्दा असता तर जीएसटीचा मुद्दा आला असता पहिल्यांदा, पण मग असहिष्णुतेचा मुद्दा कसा काय आला पहिल्यांदा? नाही एक मिनिट असं आहे की आपण एक गल्लत करतोय ती अशी की विकासाचा मुद्दा जे दामले जे म्हणतात आहे तो विकासाचा मुद्दा आणि विकासाचं स्वप्न या सरकारने दाखवलं आणि 1.5 वर्ष झालं. आता आम्ही त्यांच्यावर आरोप करण्याचं काही कारण नाही. या 1.5 वर्षामध्ये जे काही विकास घडण्यासाठी जो एक रोड मॅप लागतो तो आता नाहीच ना. आणि मग त्याच्यापासून ढळल्याच्या नंतर आता मग ते ब्लॅक मनी असेल किंवा अच्छे दिन असतील किंवा आणखीन काय, किंवा अगदी जीएसटीचं म्हणाले, हे जे म्हणाले ते आवश्यक आहे, परंतु जीएसटी मध्ये जे काही बदल हवेत ते काही केलं पाहिजे. देशाच्या विकासाच्या आड येण्याचं कोणाचं काही कारण नाही, कारण ही एक 67 वर्षापासून निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती पुढे चालेल, ते हे चालवतील, कारण यांना मॅन्डेट दिलंय जनतेने. परंतु
त्या सगळ्या गोष्टीवर फेल्युअर झाल्यावर, त्या गोष्टीवर अपयश आल्याच्या नंतर मग अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यावर हे करायचं. मग एक प्रकारचं- अपयश आलंय म्हणजे हे हे तुमच्या आहेच, विरोधकांचं अपयशच मत आहे. आहे. अपयश त्यांचं Of 1.5 course वर्ष अपयश झालंय आहे. सरकारचं, पण त्या मुद्द्यावरनं मूळ जो असहिष्णुतेचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये किरीट सोमय्या तुम्हाला येणाऱ्या काळात, आता वेळ अत्यंत कमी आहे, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एक दिवसाची चर्चा, या एक दिवसाच्या चर्चेतनं काही निष्पन्न होईल का, की ती केवळ आणि केवळ बोलण्यापुरता ही चर्चा घेण्यात आलेली आहे आणि त्या चर्चेतनं पुढे पुन्हा समजून उमजून घेऊन काहीतरी एखादी जी कृती करायला लागणार आहे किंवा करणं अपेक्षित आहे सरकारनी, ती होईल असं तुम्हाला वाटतंय का? चर्चा संसदेत निश्चितपणे काही चांगले मुद्दे येतात. राजनाथ सिंगांनी पण चर्चेची सुरुवात करताना ते म्हणाले कि आप चिंता व्यक्त करो, इस प्रकार की घटनाएं घटी होगी उसकी भी जानकारी दो, लेकिन इससे भी आगे आप हमें कुछ सुझाव दो कि इसमें और हमने सुधार कैसे करना चाहिए. आणि मला निश्चित खात्री आहे की या दृष्टीने काही चांगले सजेशन पण येणार, कारण की इम्प्रूव्हमेंट, करेक्शन हा आपला स्वभावच असला पाहिजे. प्रोव्हाइडेड तरी त्यात नाही, राजकीय त्या- फायदा नक्की, पण उचलायचा त्यासाठी प्रयत्न करत त्यासाठी असेल, ठीक आहे. दाभोळकर, पानसरे आणि पण चांगले कलबुर्गींची मुद्दे हत्या ही निश्चित गांभीर्यानं आम्ही घेतली पण पाहिजे ना. आणि पुढे जाऊ. सरकारांनी ती वेगवेगळ्या पक्षांमध्ये वाटून चालणार नाही नाही. चालणार ना. किरीटजी, त्या घटना- किरीटजी, या ज्या 3 हत्या झालेल्या आहेत, विचारवंतांच्या ज्या हत्या झालेल्या आहेत, त्या हत्यांच्या बाबत गांभीर्य तर असायला पाहिजे ना. त्या वेगवेगळ्या पक्षांना, तिथे त्यावेळेला राजकीय पक्ष कोण होतं, राज्यात कोण होतं, हे असं करून चालणार नाहीये. नाही, 1 मिनिट मंदार, गल्लत नका करू. ह्या 3 विचारवंताच्या घटना झाल्या म्हणून देश असहिष्णू झाला. ह्या 3 विचारवंताचा किंवा दादरीतले कांड झाले असेल त्याला निश्चितपणे कोणी मान्यता देणार नाही. परंतु त्याच्यामुळे म्हणजे मोदी आला म्हणून हे सगळं झालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही रेफरन्स पण चुकतायत की कलबुर्गी कुठे झालं, पानसरे कुठे झाला, तेही योग्य नाहीये. परंतु याच्यामुळे मोदी आल्यामुळे असहिष्णू देश झाला, याला मी पॉलिटिक्स नाही, मूळ मुद्दा मोदींचा मुद्दा नाहीच आहे. इथे जर का एका प्रकारच्या एका विचारच्या लोकांना जर का मारण्यात येत असेल आणि ते एका राज्यात झाले, दुसऱ्या राज्यात झाले, महाराष्ट्रामध्ये दोन व्यक्तींना अशा पद्धतीने आणि मारण्यात आलेलं आहे. शेकडो लोकांना धमक्या आल्या आणि धमक्या तर येतच आहेत आणि त्याही विशिष्ट लोकांकडे तुम्हाला आली धमकी, बाकीच्यांना धमक्या आल्या, पत्रकारांना धमक्या. आता याला काय म्हणायचं बरं, ज्या विषयाची संसदेमध्ये ज्या विषयावरची चर्चा आहे त्या विषयाला धरूनच चर्चा होणार. मग आता असहिष्णुता हा जर विषय असेल तर त्याच्या बाबतीमध्ये रेफरन्स कुठचे काय ह्याचे येतील का की आम्ही अमुक केलं तमुक केलं, त्याचे तेच रेफरन्स येतील. परंतु ती सकारात्मक तुम्ही घेऊन त्याच्यावर काय उपाययोजना हे सांगा ना तुम्ही सरकार म्हणून. उद्याच्या चर्चेत हे तरी अपेक्षित आहे का याच्यावरती काही उपाययोजना संसद म्हणून, सर्व पक्ष संसद म्हणून किंवा अगदी सार्वभौम सभागृह म्हणून तुम्ही काही याच्यावरती उपाययोजनांचा असं काही आपल्यासमोर काही अजेंडा येणार आहे का? 5 पॉईंट 10 पॉईंट असं काहीतरी कलमं समोर येणार आहेत का? कारण की ही चर्चा होत राहील आणि मग तुम्ही पण म्हणत येणार की हे राजकारण आहे, या राजकारणाभोवती हे सगळं असहिष्णुतेच्या वातावरणाचं, कलुषित वातावरणाच्या भोवती आपण बोलत राहणार आहोत. पण काहीतरी त्याच्यामधनं उद्याच्या याच्यातनं आशादायक असं चित्र येईल असं तुम्हाला वाटतं का? थोडक्यात किरीटजी. हॅलो, निश्चितपणे मला काही चांगल्या सूचना येत आहे आणि या सूचनात आम्ही स्वागतही करणार. देशात आणखीन विश्वासाचं, सहिष्णुतेचं वातावरण उभं करण्याच्या दृष्टीने सगळ्यांचं सहकार्य हवं आहे. काही लोक पॉलिटिक्स करत असेल पण त्याच्याकडे आम्ही फार लक्ष देणार नाही. जेवढं अधिक पॉझिटिव्ह एटमॉस्फिअर क्लायमेट करण्यासाठी जी पावलं उचलायची असेल, चांगल्या सूचनाचा विचार करून निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही पुढे जाऊन आणि लोकांना विश्वासात घेऊ, घोषणाही करू. नक्की अर्थात तेच तुमची अपेक्षित जी आहे घोषणा आहे, तुमच्याकडनं. सबका साथ सबका विकास, त्या अर्थाने ती घोषणा तुम्ही लक्षात घ्याल याच्यात किमान आम्ही अपेक्षा करू शकतो. आणि अर्थात जो एक दिवस उरलाय या संपूर्ण असहिष्णुतेच्या पूर्ण चर्चेच्या संदर्भामध्ये, त्या एका दिवसातनं तरी हे सार्वभौम सभागृह जे आहे त्यातनं काहीतरी निश्चित अशी निष्पन्न व्हावं अशी आपण अपेक्षा करूया. आणि अर्थातच सगळ्यांना सोबत घेऊन सरकार सुद्धा लवकरात लवकर हे विश्वासाचं वातावरण निर्माण करेल ही सुद्धा आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. नमस्कार.